नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे निरूपाने आता हात धरून सत्याला आपल्या रूममध्ये आणलेलं असतं. तेव्हा सत्या म्हणत असतो, निरूपा अगं माझं ऐकून घे, हे बघ मी तुझा बबड्या नाही आहे निरूपा. निरूपा आता कॉटवरती बसते आणि मला लागते, सत्या सांगितलेलं समजत नाही का, तूच माझा बबड्या हाय आणि पुन्हा पुन्हा आता तेच तेच म्हणून माझं डोकं खराब करू नको. हे बघ, पुन्हा असं म्हणायचं नाही की मी तुझा बबड्या नाही आहे. सांगितलेलं समजत नाही का, मी जे सांगते ना तेच करायचं आणि तेच म्हणायचं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अगं निरूपा पण माझं ऐकून तरी घे. पण निरूपा आता सत्याचं ऐकायला तयार नसते. तेव्हा लगेच आता ती तोंडावरती बोट ठेवत म्हणू लागते, गप्प गप्प बसायचं, अजिबात आवाज करायचा नाही. सत्या तुला एक सांगू, तूच माझा बबड्या आहे आणि माझा ना तुझ्यावरती खूप विश्वास आहे. म्हणजे आजवर मी कधी तुला बोलले नाही, पण माझ्या ना तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि मला माहिती आहे तुझ्या आईची ही प्रत्येक इच्छा तू नक्की पूर्ण करशील. तुझ्या आईसाठी तू काहीही करशील. जसा तुझा या आईत जीव आहे ना, तसा माझा बी तुझ्यात लय जीव आहे रे बबड्या. खरंच तूच माझा बबड्या आहे. असे म्हणत निरूपा पटकन सत्याला मिठी मारते. सत्याच्या तोंडावर प्रेमाने हात फिरवते. आता मात्र सत्याचे डोळे अगदी भरून आलेले असतात, कारण आईचं हे जे काही प्रेम असतं ना, ते कधीही सत्याला अनुभवायला मिळालेलंच नसतं. आज सत्या मात्र खूपच खुश असतो, पण हे सगळं आता निरूपाला चढलेली असते, त्यामुळे ती सगळं बोलत असते ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा ऐकून घे, हे बघ आता तुला जास्त चढली की नाही, त्यामुळे तू हे समज बोलायली, नाहीतर मी तुझा बबड्या नाही आहे ग, मी सत्या आहे. तेव्हा निरूपा मला लागते, तुला काय म्हणायचंय, मला चढली म्हणून मी हे समज बोलायले नाही. असं काही नाही आहे. थांब थांब, मी तुला उभी राहून दाखवते, बघ मला उभी राहता येतं की नाही. असे म्हणत आता निरूपा लगेच उभी राहून दाखवते. पण निरूपाला इतकी चढलेली असते की तिला उभी राहता येत नसतं. आता ती डुलू डुलू इकडनं तिकडनं हलणार आणि पडणार. ते सध्या तिचे हात पकडतो. तेव्हा निरूपा मला ते जमतंय ना, जमतंय मला उभी राहायला. मग तू कसं म्हणू शकतो मला चढली. थांब मी तुला ना ते कच्चा पापड, काय ते पक्का पापड म्हणतात ना, हां कच्चा पापड पक्का पापड ते म्हणून दाखवते. असे आता निरूपाने म्हणायला सुरुवात केलेली असते. पण निरूपाला काही ते जमतच नाही. कच्चा पाकड काय काय बोलत असते निरूपा. तेव्हा लगेच आता सत्याला मात्र हसायला येतं. त्याच वेळेस निरूपा मला लागते, नाही जमत ना, अरे काय करणार आहे, मला चढली नाही आहे, पण वय झालं आहे ना, आता म्हातारी झाले मी, म्हणून मला जमत नसेल. पण सत्या, तुझ्या या म्हाताऱ्या आईला तू नक्की सांभाळशील, हे मला माहिती आहे. माझा खूप विश्वास आहे माझ्या बबड्यावरती. असे म्हणत आता निरूपा पुन्हा सत्याला आपल्या मिठीत घेते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बरं निरूपा आता तू झोप, मी जाऊ का माझ्या रूममध्ये. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय बोलला तू, सांगितलेलं समजत नाही, कुठे बी जायचं नाही, मी तुला आज कुठेही जाऊ देणार नाही. हे बघ बबड्या, अरे घड्याळ बघ. असे म्हणत निरूपा लगेच आपल्या हातावरती असं जणू काही घड्याळ आहे की काय असं त्यात बघू लागते आणि मला लागते, बघ बघ बबड्या, अरे खूप रात्र झाली, तुला झोप आली असेल ना, तू थकला असशील की नाही, चल मी तुला ना मस्त अंगाई गाऊन झोपी लावते, चल बरं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा. त्यावर निरूपा म्हणू लागते, अजिबात काही म्हणायचं नाही, मी जे म्हणेल तेच ऐकायचं आणि तेच करायचं, चल पटकन कॉटवरती. आता सत्या कॉटवरती जाऊन बसतो. निरूपा पटकन आता कॉटवरती बसते आणि सत्याला म्हणू लागते, सत्या चल झोप तू माझ्या मांडीवर, मी मस्त अंगाई गाऊन तुला झोपी लावते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा खरंच मी, मला झोपी लावणार आहे तू अंगाई गाऊन. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो बबड्या, तू माझा बबड्या आहे की नाही, मग एक आई अंगाई गाऊ शकत नाही का आपल्या बाळासाठी, चल झोप पटकन. आता सत्या लगेच निरूपाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो. मग आता मात्र निरूपा त्याला थोपटत असते आणि मस्त लिंबोणीच्या झाडाखाली अशी अंगाई गात असते. आता मात्र सत्याला इतका कसा आनंद झालेला असतो, कारण एवढ्या वर्षापासनं आईच्या प्रेमाची ही सत्या वाट बघत असतो आणि शेवटी आज नवीन वर्षाचं त्याला हे आईचं प्रेम अनुभवायला मिळालेलं असतं. सत्या मात्र आता आनंदातच इथे झोपी गेलेला असतो. आता लगेच निरूपा डोकावून बघते आणि मला लागते, चला माझा बबड्या झोपला, आता मीही झोपून घेते. असे म्हणत आता निरूपाही तशीच बसल्या बसल्या कॉटला टेकते पाठीमागे आणि झोपून घेते. तर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. आता मात्र सकाळ होताच आजी, रवी, रिया
पंकज, देविका आणि मीरा सगळेजण आता निरूपाच्या रूममध्ये आलेले असतात. आता रूमचा दरवाजा उघडून बघतात तर काय, समोर जे काही दृश्य असतं ना ते अगदी भारी असतं. आई अगदी आपल्या बाळाला खूप प्रेम करते, खूप जीव लावते असं वाटत असतं. आता निरूपाने मस्त आपल्या मांडीवरती सत्याला झोपवलेलं असतं. निरूपा ही बसल्या बसल्या झोपलेली असते. त्याच वेळेस आजी, मीरा यांना खूप आनंद होतो. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा आज मी सत्याला उठवणार नाही, कारण आज जर सत्याला उठवलं ना तर त्याच्यापासनं त्याच्या आईचं प्रेम कदाचित दूर होईल. पण माझ्या सत्याला लहानपणापासून या प्रेमाची खूप इच्छा होती, अपेक्षा होती आणि आज नवीन वर्षाचं माझ्या सत्याला आईचं हे प्रेम मिळालंय. मला असं वाटतंय माझं सत्याला नवीन वर्ष आईचं प्रेम घेऊन आलंय खरंच. त्यामुळे सत्या, तुझं हे प्रेम तुला असंच मिळू दे, मी तुला आज नाही उठवणार. आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो, वा खरंच एक नंबर भारी. आज सत्यदादाला आईने अगदीच जवळ घेतलंय. आता मात्र सगळेजण खूपच खुश असतात. पण आता पंकज आणि देविकाला हे सगळं बघून धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, मम्मा अगं वेळ लागलाय का तुला? अगं काय करतेस तू? तू या सत्याला जवळ घेतलंय बबड्या म्हणत. नाही या मम्मा, तू माझ्याशी चुकीचं वागते आणि मम्मा मी असं वागू देणार नाही तुला. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय बिंडोक पण आहे हा, अतिशय मूर्ख बाई आहे ही, काहीही करू शकते. हिने बबड्या म्हणून या सत्याला अक्षरशः मांडीवरती झोपी लावलंय. नाही 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 पंकज, असं होता कामा नये, आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर ही बाई आपल्यापासून दूर जाईल आणि आपल्या विरोधात गेली ना की आपलं काही खरं नाही. आता आपल्याला काहीतरी करण्याची वेळ आहे, असे आता देविका मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, चला चला सत्या झोपलाय ना, कोणी डिस्टर्ब करू नका, झोपू द्या त्यांना थोड्या वेळ, चला आपण बाहेर जाऊया. कसं आहे ना, माझ्या सत्याला हे प्रेम खूप वर्षातनं मिळालंय, त्यामुळे झोपू दे त्याला आईच्या खुशीत, असे म्हणत आता सगळेजण निघालेले असतात. पण हा भामटा पंकज लगेच आता टेबलवरती जो तांब्या आणि लोटी ठेवलेली असते ना तो मुद्दामून खाली पाडतो. आता आजी मात्र डोळे वासून या पंकजकडे बघू लागते. त्याच वेळेस निरूपा आणि सत्याला त्या आवाजाने जाग येते. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, सॉरी सॉरी चुकून पडलं. आता सगळ्यांना माहिती असतं चुकून पडलं की मुद्दामून पडलं. देविका मात्र खूपच खुश होते. त्याच वेळेस आता निरूपा डोळे उघडते आणि बघते तर काय, सत्या तिच्या मांडीवरती झोपलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, उठ, तू इथे काय करतोय? काय करतोय तू इथे? तुला इथे कोणी बोलावलं? तू माझ्या रूममध्ये आलाच कसा? तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं तू स्वतः घेऊन आली माझ्या रूममधून आणि आता काय बोलायली निरूपा? अगं निरूपा, तू मला तुझ्या मांडीवरती थोपटावून झोपी लावलं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कोणी मी? स्वप्नात बघितलं असशील, उगाच काहीतरी बोलू नको. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही निरूपा, अगं अंगाई गायली तू माझ्यासाठी. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कोणी मी? अरे चल नीट बघ तोंड आरशात तुझं, तुझी लायकी तरी आहे का? काय तर म्हणे तू अंगाई गायली आणि तुझ्या मांडीवरती झोपी लावलं. उगाच तोंडाला येईल ते बोलू नको, चल उठ आणि निघ माझ्या रूममधनं बाहेर. आता मात्र सत्या म्हणू लागतो, निरूपा ऐकून घे, हे बघ तू डोसकं गरम करू नको बरं, हे बघ तुला ना चढली होती त्यामुळे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ए फुलवाली, तुझ्या नवऱ्याला माझ्या रूममधनं बाहेर घेऊन जा, मला आता कुणाचं काय बी ऐकायचं नाही आहे, चल निघ. याची हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये येऊन झोपण्याची? त्याच वेळेस आजी म्हणू लागते, निरूपा ऐकून घे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे बघा सासूबाई, प्लीज आता तुम्ही या सगळ्यात पडू नका, माझा प्रश्न आहे की नाही, मला हा सत्या माझ्या रूममध्ये नको आहे, त्याला इकडनं जायला सांगा आणि आता कोणीही काही सांगितलं तरी मी ऐकणार नाही आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा ऐकून घे. त्यावर निरूपा म्हणू लागते, चल उठ, उठ पटकन आणि जा इकडनं, माझ्या रूममधनं बाहेर निघ. त्यावर सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं मी जीव तोडून तुला सांगत होतो, मी तुझा बबड्या नाही आहे, मी तुझा बबड्या नाही आहे, पण नाही, तू मला बबड्या बबड्याच करत गेली. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो खरंच तू बबड्या नाहीच आहे, तू एक पनोती आहे, पनोती, माझ्या आयुष्याला लागलेली पनोती, माझ्या आयुष्यातनं कायमची ती पनोती कधी जाणारच नाही अशी पनोती. आता मात्र सत्याला वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, बास निरूपा, आता अति करते या तू. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो ना, मग निघायला सांगा याला इकडनं, निघ माझ्या रूममधनं. आता सत्या लगेच तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, निरूपा तुला अकलेचा भाग नाहीये, अगं कसं वागायचं मुलांबरोबर हे तुला कळत नाहीये निरूपा, असे म्हणत आजी तिकडनं निघून जाते. रवी रियाई आता
लगेच पटकन रूममधनं बाहेर निघून जातात. त्याच वेळेस आता पंकज आणि देविका मात्र खूपच खुश होतात. तेव्हा देविका पंकजला खुणावते, बेबी अरे तुझ्या मम्माशी बोल ना, तिची समजूत काढ की, असे म्हणावत पंकज लगेच आपल्या मम्माला आवाज देऊ लागतो. मम्मा, अगं ये मम्मा, तू ना राग राग करू नको, चिडचिड करू नको, शांत हो. हे बघ तुझा बबड्या आहे ना इकडे. आता निरूपा मोठाले डोळे वासून लगेच या बबड्याकडे बघते आणि काही न बोलता तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता पंकज लागतो, मम्मा तुला राग आला असला तरी तुझा हा बबड्या मात्र खूपच खुश झाला. त्याला खूप बरं वाटलं. आता जे काही घडलं ना ते बघून खूप आनंद झाला आहे मला, असे म्हणत आता देविका आणि पंकज खूपच खुश झालेले असतात. तर त्यानंतर इकडे आता सत्या आपल्या रूममध्ये आलेले असतो. आता मात्र सत्याला सगळे काही क्षण आठवत असतात. म्हणजे कसं निरूपाने त्याला मांडीवरती थोपटवत झोपी लावलं, त्याच्यासाठी अंगाई गायली, हे सगळं काही त्याला आठवत असतं. त्यामुळे त्याचे डोळे भरून आलेले असतात. तेवढ्यात पाठीमागनं धूमकेतू येते आणि लगेच सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, हो वाईट वाटून घेऊ नका. हे बघा जे झालं ते चुकीचं झालं. तुमच्या आई तुम्हाला खूप काही बोलल्या, पण मनाला लावून घेऊ नका. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, मला वाईट नाही वाटत आहे. उलट धूमकेतू, जेवढ्या दिवसांपासनं मला जे प्रेम मिळायचं होतं ना ते प्रेम मिळालं एका रात्रीत. धूमकेतू, खरंच ज्या प्रेमाची मी इतक्या दिवसांपासनं आतुरतेने वाट बघत होतो, नशेत का असे ना, पण निरूपाने ते प्रेम मला दिलं आहे. धूमकेतू, निरूपाने मला तिच्या मांडीवरती अगदी बबड्यासारखं थोपटवत झोपवलं, माझ्यासाठी अंगाई गायली. मला इतकं कसं आनंद झाल्यासारखं झालं होतं ना धूमकेतू, मी सांगूसुद्धा शकत नाही. आणि धूमकेतू तुला माहिती आहे, लहानपणापासनं निरूपा फक्त बबड्याचे लाड करत आली आणि मला सतत धुसूक फुसूक रागराग करत आली. त्यामुळे मला लय वाईट वाटायचं, म्हणजे इतकं मनाला असा त्रास व्हायचा. पण आता जेव्हा माझ्या मनाला त्रास होईल ना तेव्हा हा सगळा क्षण मी आठवेल आणि हे दृश्य माझ्यासमोर आणेन. मग बघ धूमकेतू, मलाही खूप आनंद होईल, कारण या दिवशी मला माझ्या आईने अतिशय प्रेमाने जवळ घेऊन झोपी लावलं, माझ्याशी गप्पा मारल्या, अगदी माझ्यासाठी अंगाई गायली. म्हणजे एक आई आपल्या लेकरासाठी जे जे करते ना ते सगळं निरूपाने माझ्यासाठी केलं आहे आणि ही रात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाची. हे क्षण मी कायम माझ्या मनात जपून ठेवेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, काळजी करू नका, हे नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या आईचं प्रेम नक्की मिळवून देईल. आणि हा तुमच्या धूमकेतूचा शब्द आहे. हे बघा, तुमची आणि तुमच्या या आईमधली जी दरी आहे ना ती दूर करून तुमच्या दोघांमध्ये नक्कीच प्रेम निर्माण होईल. आणि फक्त नशेत असताना नाही, खरोखर शुद्धीवर असताना तुमची आई तुम्हाला जवळ घेईल प्रेमाने. बघा, लवकरात लवकर या नवीन वर्षात हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, खरंच धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच नाही, होणार म्हणजे होणार आणि हे मी करणार. तेव्हा सत्य म्हणू लागतो, वा धूमकेतू, एक नंबर भारी, मी या दिवसाची नक्की वाट बघेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर चला, आता खूप उशीर झालाय, आंघोळ करायची की नाही तुम्हाला? आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. आपण आता मागील वर्षाचा शेवट अगदी छान पद्धतीने आनंदाने साजरा केला की नाही, मग आता नवीन वर्षाची सुरुवातही खूप छान पद्धतीने आनंदाने साजरी केली पाहिजे. हे बघा, आजच्या दिवशी आपल्याला भरभरून काम करायचंय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नेमकं काय करायचंय धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, आपल्याला सगळ्या ऑर्डरी पूर्ण करायच्या आहे, दुकानात काम करायचे, खूप मेहनत करायची. म्हणजे कसं आहे ना, आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जे जे काही करतो ना ते वर्षभर करत असतो. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागायचं, प्रेमाने वागायचं आणि खूप मेहनत करायची, कष्ट करायचे. तेव्हा सत्या पटकन धूमकेतूच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला लागतो, हो धूमकेतू, आज आपल्या जवळच्या माणसावरती प्रेम करायचं माहिती आहे ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, झालं पुन्हा ते सुरू, चला पटकन व्हा बरं, आंघोळ करून घ्या आणि तयार व्हा. असे म्हणत आता लगेच मीरा धक्के मारून सत्याला बाथरूमकडे पाठवत असते. त्याच वेळेस मीरा मात्र मनाशीच हसत म्हणू लागते, अजून ना अगदी लहान मुलांसारखे आहात तुम्ही, असे म्हणून ती मनाशीच खूपच आनंदून गेलेली असते. तर इकडे बाहेर आता टेबलवरती देविका आणि पंकज बसलेले असतात. दोघांना इतका कसा आनंद झालेला असतो, कारण जे काही घडलं ते त्यांच्या
भल्याचं असतं ना. निरुपा सत्याला बोललेली असते, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, हे तर होणारच होतं, मला माहिती होतं. मम्मा त्या सत्याला बबड्या म्हणून कधीही जवळ घेणार नाही, कारण तिचा बबड्या हा फक्त पंकजच आहे. आणि एकदा का तिच्या बबड्याच्या डोळ्यात थोडंसं पाणी बघितलं ना की लगेच माझी मम्मा पाघळते आणि मी म्हणेल तेच करणार. तुला बघायचं आहे? तेव्हा देविका म्हणू लागते, खरंच? तेव्हा पंकज लागतो, बघ आता. लगेच आता पंकज पाठीमागे वळतो आणि आपल्या मम्माला आवाज देऊ लागतो, मम्मा मम्मा लवकर ये, मला ना कॉफी हवी, चल बरं पटकन. असे आता तोऱ्यात पंकज आपल्या मम्माला सांगू लागतो. तेव्हा देविका पटकन त्याला चापट मारते आणि म्हणू लागते, ए पंकज, अरे वेळ लागलाय का तुला? असल्या तोऱ्यात आवाज देऊन जर तुझ्या मम्माला बोलवलं ना तर तुझी मम्मा बाहेर येईल आणि मलाच कॉपी करायला सांगेल. अरे दादागिरी दाखवल्यासारखं तोरा नको दाखवू, अरे प्रेमाने मायेने हाक मार, म्हणजे तुझी मम्मा तुझं ऐकेल. तेव्हा पंकज लागतो, हो सॉरी सॉरी, चुकलं माझा. आता लगेच बबड्या पुन्हा आवाज देऊ लागतो, मम्मा मम्मा लवकर ये, मला ना तुझ्या हातची कॉफी प्यायची मम्मा. आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, मग मला पहिल्या दिवशी तुझ्या हातची गोड कॉफी पिऊन आपल्या आयुष्याला गोड नात्याची सुरुवात करायची. आता देविका खूपच खुश होते. त्याच वेळेस आता पंकज आणि देविका दोघे एकमेकांच्या हातावरती टाळे देतात आणि हसू लागतात. तेवढ्यात लगेच समोरनं आजी येते आणि म्हणू लागते, माझ्या हातची चालेल का नवीन वर्षाची कॉफी? आता मात्र लगेच पंकज आजीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, हो हो चालेल, हा चालेल चालेल, तू आणली तरी चालेल. तेव्हा आजी म्हणू लागतो, आणि देविका तुला नको आहे का? तेव्हा देविका खुश होते, अरे बापरे, म्हातारी माझ्यासाठी कॉफी करायला तयार आहे. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, आजी चालेल, हा माझ्यासाठी मस्त कॉफी बनवून आणा. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, हो तुलाही कॉफी प्यायची आणि पंकज तुलाही, बरोबर हा. असे म्हणत आता आजी पटकन देविकाचा कान पकडते आणि जोर जोरात कान पिरगाळू लागते. देविका ओरडते, आजी काय करताय तुम्ही? ओ माझं कान दुखतोय आजी, सोडा. तेव्हा आजी म्हणू लागते, लाज वाटत नाही तुला? सासूच्या हातचा चहा कॉफी प्यायचा आहे तुला? लाज नाही वाटत? अगं तू सासूला चहा कॉफी द्यायला पाहिजे का तिच्या हातनं प्यायची? तुला काहीच पटत नाही तुला? अगं जनाची नाही तरी मनाची तरी वाटू दे. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, मी नव्हते म्हणत, पंकज म्हणत होता, मी त्याला सांगत होते नको असं म्हणू, पण त्याने माझं ऐकलं नाही. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, हो दरवेळेस काही झालं की पंकजच केलं, पंकजच म्हणत होता. तुला तुझं डोकं नाही आहे? स्वतःची अक्कल नाही आहे का? अगं बोल ना. सकाळी सकाळी बसलेत दुसऱ्यांच्या चहा कॉफीवरती टपून लगेच उठायचं. आणि काय रे, आज नवीन वर्ष आहे ना, मागील वर्षात शेवट भूतं बनलात, मग आता या वर्षात काय बनवायचं ठरवलंय नेमकं? अजून काही सोंग घ्यायची राहिली आहेत का? तेव्हा पंकज लागतो, म्हणजे आजी काय म्हणायची तुला? तेव्हा आजी म्हणू लागते, अरे कामधंद्याचं काहीतरी बघा, तुझ्याकडे नोकरी नाही आणि तुझ्या बायकोकडे पार्लर नाही, दोघेही बसलात कुटुर उद्योग करत येते घरात दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. अरे काहीतरी मेहनत कष्ट करण्याचं बघा. अरे पंकज, आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, काहीतरी कामाचं बघावं, म्हणजे वर्षभर निदान कामं तरी कराल. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, आजी त्या सारिकाने माझे पैसे पळवले, तिने जर माझे 35 लाख पळवले नसते ना तर आज या पंकजचा स्वतःचा बिझनेस उभा असता. हे सगळं ना त्या सारिकामुळे झालंय, तिच्यामुळे मला हे सगळे बोलणे ऐकून घेण्याची पाळी आली. पण आजे तुला सांगतो, ती सारिका एकदा मला भेटू दे, तिला सोडणार नाही आहे मी. त्याच वेळेस आजी मला लागते, बिंडोक, ती सारिका, ती भूतं वगैरे सगळी गेली मागच्या वर्षात. आता नवीन वर्ष सुरू झालं की नाही, मग नवीन कामांना सुरुवात करा. ते मागचं विसरून जा, सोडून जा, तेच तेच धरून ना पुढे जायचं थांबला आहात तुम्ही, लक्षात येत नाही का? काय ग देविका, चला उठा, पटकन कामाचं बघा काहीतरी. असे म्हणत आता पंकज आणि देविका पटकन तिकडनं निघून जातात. या आजीचं काही खरं नाही, ती काहीही करू शकते. असे म्हणत दोघेही आपल्या धावतच रूममध्ये निघून जातात. तर आजीला मात्र आता या दोघांचं टेन्शन आलेलं असतं, कसं होणार आहे या पंकज आणि त्याच्या बायकोचं, याचा आजी विचार करू लागते. तर इकडे आता सत्या आणि मीरा दोघेही आता दुकानात आलेले असतात. आता दुकानात येताच मीराने मस्त आता देवाची पूजा केलेली असते, देवाला फुलं वाहिलेली असतात, औक्षणही केलेलं असतं. त्याच वेळेस सत्या आता धूमकेतूकडनं ते ताट घेतो आणि धूमकेतूचं औक्षण करू लागतो. तेव्हा मीरा सत्याकडे बघते आणि म्हणू लागते, काय करायले तुम्ही? थांबा, हे सगळं काय चालू आहे? तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू
अगं तू देवाचं औक्षण केलं, देवाची प्रार्थना केली आणि आता मी माझ्या देवीची प्रार्थना करतोय म्हणून औक्षण करायलोय मी, असे म्हणत सत्या धूमकेतूच्या डोक्यावरती फुलं टाकतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, तुम्ही पण ना. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तूच माझी देवी आहे आणि मी तुला आता कायम असं जपणार आहे म्हणून तुझी पूजा करायलोय. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, चला मी जे काही सांगते ना ते मोबाईलमध्ये टायपिंग करा बरं, आपल्याकडे टाईमपास करायला वेळ नाही आहे, आज आपल्याला खूप मेहनत करायची, कष्ट करायचे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, म्हणजे धूमकेतू तू ऑर्डर द्यायला जाणार आहे? तेव्हा मीरा म्हणू लागते, मी नाही, आपण दोघे, तुम्हालाही यायचं आहे माझ्याबरोबर, कारण आज तुमची पहिली बोनी ही मीरा फुलवाली करणार आहे. ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर फिरायचं आहे, चालेल ना? तेव्हा सत्या म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे आज पुन्हा एकदा पावती पुस्तक फाडावं लागणार. तेव्हा मीरा सत्याकडे बघू लागते. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो धूमकेतू, त्या दिवशी तुम्हाला ऑर्डर देण्यासाठी घेऊन गेली आणि अशी तोऱ्यात म्हणाली, गाडी इथेच थांबवायची, कुठेही हलवायची नाही. आणि मग काय, एका हातात दांडा आणि एका हातात पावती पुस्तक घेऊन आला की समोरनं आणि म्हणाला, तुम्हाला काय हवं यातलं? मग घेतलं पावती पुस्तक आणि फाडलं आणि आजही आता तेच होणार. तेव्हा मीरा म्हणू लागते, मला माहिती आहे, उगाच ते उकरून काढायची गरज नाही, मला आठवलंय सगळं. हे बघा, त्या दिवशी चुकलं असेल माझ्याकडनं, पण मी गेल्यानंतर तुम्ही गाडी इकडे तिकडं हलवायची ना, दुसरीकडे लावायची ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, असं कसं हलवणार? बायकोच्या शब्दाबाहेर नाही आहे, तू सांगितलं होतं ना, त्यामुळे मी तुझंच ऐकलं धूमकेतू. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, यावेळेस अशी चूक होणार नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाबा, यावेळेस मला पावती पुस्तक फाडायची तयारी ठेवावीच लागेल. आता मीराला मात्र राग येतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे धूमकेतू, पहिल्या दिवशी उगाच भांडत बसायचं नाही आपल्याला. कोणीतरी म्हटलंय की पहिल्या दिवशी आपल्या माणसाची प्रेमाने वागायचं, प्रेमाने बोलायचं, हो की नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच एवढं लक्षात आहे तुमच्या? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हो मग काय. आणि धूमकेतू, हे घे पैसे, मला एक गुलाबाचं फूल हवंय, दे बरं. तेव्हा मीरा म्हणू लागते, गुलाबाचं फूल, ते कुणासाठी? तेव्हा सत्य म्हणू लागतो, कसं आहे ना, आपलं ज्या माणसावरती प्रेम आहे त्या माणसाला फुलं द्यायला नको. आणि आता तू देवाची प्रार्थना केली, देवाला फुलं वाहिली, मग मलाही माझ्या देवीला फूल द्यावं लागेलच की. असे म्हणत सत्य पटकन आता तिथे बोकेत एक गुलाबाचं फूल असतं, ते फूल हातात घेतो आणि धूमकेतूला फूल देतच म्हणू लागतो, हॅप्पी न्यू इयर धूमकेतू. आता मीराही ते गुलाबाचं फूल घेते आणि दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. त्याच वेळेस आजी येते. आजी मात्र आता हसतच म्हणू लागते, वा रे सत्या, एक नंबर भारी या. तेव्हा लगेच आता सत्या पटकन धूमकेतूकडे ते फूल देतो आणि म्हणू लागतो, आजे असलं काही नाही आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, मस्त, बायकोला फूल देतोय वाटतं. तेव्हा सत्या लाजू लागतो आणि म्हणू लागतो, नाही आजे, अगं ते फूल ना खाली पडलं होतं म्हणून मी उचलून धूमकेतूच्या हातात देत होतो. मीरा मात्र हसू लागते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, हो, तुमच्याकडे खाली पडलेलं फूल असं देतात आणि हॅप्पी न्यू इयर म्हणतात का? तेव्हा सत्या मात्र धूमकेतूकडे बघू लागतो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, सत्या, अरे बायकोशी प्रेम करताना लाजायचं कशाला, जगाला ओरडून सांगायचं, मी माझ्या बायकोला गुलाबाचं फूल देऊन हॅप्पी न्यू इयर करतोय. तेव्हा सत्या म्हणू लागतं, असंही होय तर आजी, मग सांगतो की, असे म्हणत सत्या आता ओरडून सांगणार. तेच मीरा म्हणू लागते, आजी तुम्ही पण ना, यांना कशाला उगाच काही सांगतायत, हे मागे पुढे बघणार नाही आणि लगेच तसंच करणार. आता मात्र सत्या आणि आजी हसू लागतात. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, बरोबर आम्हाला निघावं लागेल, आम्हाला खूप ऑर्डर पोच करायच्यात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, पण धूमकेतू, आपण गेल्यानंतर दुकान कोण सांभाळणार? तेव्हा आजी म्हणू लागते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निघा, मी तुम्हाला येईपर्यंत दुकान सांभाळते. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, मी पटकन घरी पार्सल राहिलं एक माझं ऑर्डरचं, ते घेऊन येते. असे म्हणत मीरा आता घरी निघालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे रवी आणि रिया घरात शोधाशोध करत असतात. तेव्हा घरात येताच मीरा म्हणू लागते, काय झालंय, काय हवंय तुम्हाला? तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, मीरा वहिनी, अगं बघ ना, एवढ्या फाईल काढल्या पण माझं बर्थ सर्टिफिकेट कुठेच सापडत नाही आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, थांबा, मी तुम्हाला मदत करते. आता लगेच मीराने इथे रवी आणि रियाला ते बर्थ सर्टिफिकेट सापडण्यासाठी मदत केलेली असते. आता एक फाईल मीराच्या हाती लागते, त्यात रवीचं आणि पंकज दोघांचंही बर्थ सर्टिफिकेट असतं. तेव्हा रवी म्हणू लागतो, बरं झालं मीरा वहिनी, तुला सापडलं. तेव्हा मीरा ती फाईल उचकू लागते, कारण या दोघांचं यात बर्थ सर्टिफिकेट आहे म्हटल्यानंतर सत्याचं म्हणजे
यांचं सर्टिफिकेट नक्कीच यात असेल, मी यांचंही बघते या रवी भाऊजी, असे म्हणत आता लगेच मीरा ती फाईल उचकू लागते. त्याच वेळेस निरुपा येते लागते. कशाला हवे त्याला बर्थ सर्टिफिकेट? काय ग धूमकेतू, कशाला उचकते ती फाईल? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, म्हणजे ते ना रवी भाऊजींचं आणि पंकजचं सापडलं ना त्यात, म्हणून म्हणत होते यांचं पण असेल, म्हणून मला बघायचं होतं, म्हणून बघत होते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, कशाला हवंय, कशाला पाहिजे त्याचं बर्थ सर्टिफिकेट, तुला काय करायचं आहे तुला? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई नाही, म्हणजे मला बघायचं होतं यांचा जन्म कधी कुठे झाला त्यावरती सगळं असतं ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो झाला होता सिटी हॉस्पिटलला. आता मात्र निरुपा खूप भडकलेली असते. नक्कीच ती आपल्यापासून काहीतरी लपवते, मम करत असते, तिला स्पष्ट काही सांगता येत नसतं. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, सासूबाई एवढं का गुंततायत? आपल्या मुलाचा जन्म कुठे झाला, काय झालं हे माणूस पटकन सांगतं ना, मग या असं गुतल्यासारखं उगाच काहीतरी बोलतायत, असं का बोलायलात? नक्की काय भानगडे हे मला शोधून काढावंच लागेल, असे आता मीराने ठरवलेलं असतं. तर त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.